हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपला ब्लॉगचा 6वा दिवस आहे। तर आम्ही चाललो आता हिरानंदिनीला। तर हिरानंदिनीला ह्याच्यासाठी चाललोय की हिरानंदिनीमध्ये ना एक्झिबिशन लागलाय। तर त्या साईडला आहे ना मूर्त्या वगैरे आहेत ना गौतम बुद्धाच्या, आणि आपल्या सिरॅमिकच्या पॉट्स वगैरे असतात ना, प्लांटेशन वगैरे आणि लॅम्प वगैरे तिथं त्या साईडला युनिक वस्तू लागलेत। तर आम्ही तेच प्रोडक्ट बघायला चाललो। तर चला मित्रांनो, आज आपण त्या साईडला जाऊ हिरानंदिनीला। SM सिटीच्या इथून तुम्ही जर लेफ्ट साईडून आले ना तर समोरच आहे हिरानंदिनी डेपो आहे ना, त्याच्या बाजूलाच लागला एक्झिबिशन। तर चला मित्रांनो, आता आपण चला जरा पाणी पिऊ आणि निघू। झाकण तर खोल भाऊ। दो मच्छी थी ना। अरे नाही ना, ती त्या दिवशी ना एक माझ्या फिशची डेट झाली रे, त्या दिवशी ती जम मारली ना, डायरेक्ट बाहेरच आली। आणि ऑलरेडी ह्याला ढाकण नाही ना माझ्या फिश टँकला, त्याला ढाकण नाही म्हणून तो कव्हर वगैरे नाही, ह्याच्यासाठी ह्यानी सीधा जम मारली। लाईट आहे ना त्या साईडला, पाठीमागे लाईट आहे ना, बटन ऑन कर ना। हा मग आता मी ना मुला आज माझा 6वा ब्लॉग बनवायला जात होता। तर मी बोललो चला आंघोळ करू आणि फ्रेश वगैरे होऊ, तर रेडी होऊन जाऊ। तर मी मोरीतून आलो ना जसं, तर बघितली ना तर ती पण एक जी आहे ना माझी फिश बॉक्सर, तर ती पण जम मारून सीधा बाहेर आलेली, इथं पडली होती। ती उचलली, परत मी त्याच्यात टाकली आणि मी बोललो आज ही एक आहे सिंगल ऑक्सर, तर त्याची पण डेट होते का काय। ठीक आहे, पाणी पी, तर पाणी पी आणि निघूया लवकर। तर चला आपण भेटू हिरानंदिनीला डायरेक्ट। एक्झिबिशन आहे तिकडं, गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत, सिरॅमिक पॉट्स। तर कोणाला हवे असेल तर तिकडे एकदा व्हिजिट करा, कारण की खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत तर तिथं म्हणजे तुम्ही युनिक वस्तू अशा आहेत ना की तुम्ही बघितल्या नसेल। तर मी एकदा बोलतोय की तुम्ही व्हिजिट करा आणि बघा आणि मला सांगा, आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कशा वाटल्या तिकडच्या मूर्त्या। आणि मी जेव्हा पोहोचेन ना तेव्हा तिकडं मी गेल्यानंतर सांगन की कोणती मूर्ती काय आणि किती कॉस्ट आहे, तुम्हाला नंतर सांगा या ब्लॉग मध्ये। तर चला मित्रांनो, निघता आता, टाळा मारू आणि नंतरला निघू। आपली गाडी तर त्या साईडला चला निघू आता। आपली तयारी झालेली आहे, आता आपण गाडी काढू आणि नंतरला निघू, कारण की मग नंतरला मग प्रॉब्लेम असा आहे की ट्रॅफिक खूप लागेल। तर आज गुरुवार आहे, पण आहेत आज ट्रॅफिक असणारच खूप साऱ्या जागांवर। तिथं आज हिरानंदिनीला तर तशी ट्रॅफिक नसते, काय सांगू शकत नाही ना। एक तर आमच्या इथे एक्झाम सेंटर बनले ना, त्यासाठी तर खूप ट्रॅफिक असते। आता या टाइमला तर नसतात। सो मेंटल, ए सो मेंटल, हे आमचे खूप डेंजर माणूस आमच्या एरियातला, फुल मेंटल नाव आहे इथे। फायनली आपण निघालेलो आहे गाईज। आता आपण पोहोचतोय मोराजी एक्झाम सेंटरच्या इथं। बापरे, गाडी तर लय डेंजर चालवते रे निखिल तू। मला तर असं वाटतंय ना मी कधी पोहोचेल हिरानंदिनी एक्झिबिशनला, कारण की ऑलरेडी तिथे ना एक से एक युनिक आयटम आहे तिथं। तर मला तर असं वाटतं की ना कधी जाऊ आणि कधी बघावं। तर आता आपण, आपला दौरा आहे कुठे जायचा, हिरानंदिनीला जायचा दौरा आहे। चला मित्रांनो, आपण चाललोय हिरानंदिनीला। नाही आपला आज हा माझा 6वा ब्लॉग आहे ना मित्रांनो। तर हा आहे ना माझा नाईटला गेलेला आहे माझा, कारण की मी खूप विचार केला होता की नाईटला पण एक आम्ही ब्लॉग बनवू, पण ठीक आहे आज आपला दिवस आहे नाईट ब्लॉग बनवायचा। तर आज कोण नाही थांबवणार आपल्याला, काय होऊ दे, काही म्हणजे काय होऊ दे, तर आज आपण नाईट ब्लॉग बनवूनच राहणार आहे। तर चला भेटू आपण हिरानंदिनीला। तर हा गुरुवार बाजार आहे, तर म्हणजे हा पवई एरियातला जो मुराजी नगर बोलतात ना मित्रांनो, तर ह्या साईडला ना गुरुवार बाजार नेहमी लागतो। तर काय तुम्हाला म्हणजे घ्यायचं असेल ना तर या मार्केटला तुम्ही येऊ शकतात। हे तुम्हाला एक ना एक दिवस हा पण म्हणजे गुरुवार बाजारचा पण मी तुम्हाला ब्लॉग दाखवत। अरे अरे काय मेंटल वगैरे, मी बोललो होतो ना मित्रांनो ट्रॅफिक भेटेल मला, कारण की मी म्हणजे विचार केला नव्हता की आज गुरुवार बाजार असेल, पण आता मला माहीत पडलं की आज गुरुवार आहे। तर गुरुवार बाजार मग आहे म्हणून आपल्याला ट्रॅफिक भेटणार कन्फर्मच आहे। बघा आता आम्ही पोहोचलेलो आहे LNT ला।
ही आहे LNT, तर इथं आहे BMCची शाळा बघा. तुम्ही बघू शकता इथं BMCची शाळा आहे. ह्या शाळेत मी पण शिकलोय. पहिली ते 7वी मी ह्या शाळेत शिकलोय बघा. तुम्ही बघू शकता. तर बघा आता फायनली आम्ही एक्झिबिशनला पोहोचतोय. तुम्ही बघू शकताय बघा, हा हिरानंदिनी मॉल आहे. हा हिरानंदिनी हिरापन्ना मॉल आहे. बस त्या साईडून तुम्हाला राईट मारायचं आहे बघा. मी तर दुसऱ्या रस्त्याने आलो आहे, पण तुम्हाला मी सांगतो बघा, ह्याच्या बाजूलाच आहे हा हिरापन्ना मॉल. त्या बाजूलाच एक्झिबिशन लागलं बघा. मी तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो. तिथं जाऊन मी आता स्वतः व्हिजिट करायला आलो आहे तो एक्झिबिशन. कारण की मूर्त्या बघून तिथं तुम्ही पण बोलणार की काहीतरी आहेत. मित्रांनो आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बघा एक्झिबिशन. तर तुम्ही बघू शकता बघा, टायमिंग आहे सकाळी 11 ते संध्याकाळी 9 वाजता क्लोजिंग टाईम आहे. तर तुम्ही 11 वाजता येऊ शकता. 11 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही कधी पण येऊ शकता. तर त्याच्या तुम्ही आधी येऊ नका. 10च्या आधी, 10च्या नंतरच यायचं तुम्हाला. तर तुम्ही घरातून जरी निघतायत ना अर्धा तासामध्ये, तुम्ही 11 वाजेपर्यंत इथं पोहोचाल. त्याला मित्रांनो फायनली आपण आज जाऊ आता. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे. तो भेटू अपन यहाँ फ़हीम भाई ला. तो सब मतलब इनका ही है जो भी है. तो अभी मैं बताता तुमको. फ़हीम भाई ये मूर्ति क्या कॉस्ट है? ये 1600 रुपये. 16 का. तो अगर ये कम हो जाएगा. तो बार्गेनिंग कर करके लास्ट तक कितना तक मतलब 1200 तक हो जाएगा. 1200 तक हो जाएगा. और ये वाली है जो मूर्ति ये भी सेम रेट है. तो मतलब इसमें जो सब जो भी कुछ भी अपने को खरीदना है तो बार्गेनिंग हो जाएगा. तो यहाँ पे कुछ भी हिरानंदिनी में एग्जीबिशन लगा है, बार्गेनिंग हो जाएगा. तो तुम लोग आ जाओ. अभी तुम लोग को फाउंटेन दिखाता हूँ गौतम बुद्ध की. तो इधर आ जाओ, तुम लोग को दिखाता हूँ. तो फाउंटेन क्या प्राइस से चालू स्टार्ट है? क्या और ये बड़ा वाला 9,500 का. ये मतलब ऐसी शो वाला है जो भी है. ये मतलब काय का है? सिरेमिक का है, फाइबर का है. ये फाइबर का है. तो आप लोग देख सकते हैं दोस्तों. तो बहुत मतलब अच्छा प्रोडक्ट है. अगर कभी आना है तो देख सकते हैं आप लोग कभी. नहीं वो वैसा उन लोग ने स्मोक छोड़ायला आहे एकदम. त्याच्यातले ना हे सोडलंय त्यांनी. तब पहले से वो रिटर्न करके रखेले मोठे. आता फक्त हा तर ओल्ड मॅनचा खंबा असल्यासारखा वाटायला लागलाय मला एकदम. तर बनवलाय का तसा? आपण हँडमेड सगळे हँडमेडच आहे. हँडमेड आहेत ना. मस्त एकदम. हा जरा लावून दाखवलं कसं. तर हा एक्झिबिशन किती दिवस आहे तुमचं? 1 महिना. 1 महिना ना. म्हणजे दरवर्षी लागतं का दर महिन्याला लागतं कसं? म्हणजे हे 6-6 महिने लागते. 6-6 महिन्याचं इथं 6-6 महिन्याला तुम्ही व्हिजिट करू शकता. 6-6 महिन्याला. दर 6-6 महिन्याला तुम्हीच असतात का चेंज? आम्ही पहिल्यांदा आलो. तुम्ही फर्स्ट टाइम आले. ते हो फर्स्ट टाइम आलेत. तर तुम्ही बघू शकता बघा. हा वाला पण लॅम्प. हा तर लोअर चॅनलला भेटतात पण थोडा असा युनिक नाही. हा स्टीलचा आहे. हा स्टीलचा आहे ना. आणि लोअर साईडला भेटतात चायनाचे भेटतात. अच्छा. ते आमचे स्वतः मॅन्युफॅक्चर आहे. ते आम्ही स्वतः बनवतो. तो बघा मिरर पण बघू शकता तिथं. हे लाईटवाले आहेत का? हे नॉर्मल. हे लाईटवाले. हे लाईटवाले आहेत. एक क्लॉक बघा तुम्ही. क्लॉक पण एकदम युनिक दिसणार. एकदम घरात इंटेरियरसाठी म्हणजे खूपच छान आहे अगर लावायचं असेल तर. हा निऑन बल्ब आहे, गरम होत नाही. हा लाईट शो करतो तो मार्केटमध्ये भेटतो तो गरम होतो. त्या क्लॉकची काय प्राईस आहे? 2,900 आहे स्टार्टिंग. 2,900. आणि तर तुम्ही बघू शकता यांचे प्रोडक्ट ऑनलाईन अगर तुम्हाला बुक करायचे तर ही त्यांची इन्स्टा आय डी आहे. तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता. हां. याचे ऑनर हे सर स्वतः बनवतात. तर तुम्ही बघू शकता. आपलं नाव सर? अमित शिरोडकर. काय तुमची आय डी जरा? तुमची आय डी नाही तुम्ही स्वतः सांगा ना तुमची आय डी. शिरोडकर ग्लोग्राम. तर तुम्ही इंस्टावरती ह्यांना फॉलो करा.
आणि जर काय पण तुमच्या घरासाठी इंटेरियरसाठी अगर लॅम्प वगैरे तुम्हाला हवे असेल तर यांनी पूर्ण हँडमेड आहे. तर तुम्ही ना ह्यांच्या कॉन्टॅक्टने तुम्ही ऑनलाईन बुक करून मागू शकतात. तर तुम्ही ऑनलाईनचे काय चार्जेस वगैरे नाही काय नाही ना, तर ऑनलाईन चार्जेस नाही, डिस्काउंट करून सर तुम्हाला देणार. तर खूप छान प्रोडक्ट आहे आणि क्लॉक तर एकदमच बेस्ट आहे. हे कोणते आहे दुसऱ्या. तर चला सरांशी भेटलो आज, खूप बरं वाटलं आहे सरांशी भेटून. तर चला आपण भेटू पुढच्या. देने वाला क्या ये 150 का प्रोडक्ट है, देख सकते बहुत एंटी प्रोडक्ट लग रहा है. आवाज देखो, ये बच्चे लोग के लिए खेलने के लिए बहुत सी चीज़ है. क्या ये इटली वाला का बोलना, ये इटली बजाने वाला है पर बसता नहीं, सिर्फ शो वाला है. कैसा लगा मेरा मजाक? सगळे लहान पोरांसाठी बोट हार्ड लग रही है, बहुत डेंजर लग रही है. टायटॅनिक आहे नको रे वो तेरे वो था ना, डुबल परत डुबल कोण घेणार. चला पुढे या, चला पुढे बघू आपण काय काय इथं. हे सगळे इथं लेडीजचे वगैरे कॉस्ट आहेत, कॉस्ट्यूम आहे तिथं सगळे लेडीजचे वगैरे कपडे वगैरे भेटतात. सगळे लहान पोरांचे बघा, आम्ही लहान असताना असे सगळे म्हणजे भोवरे वगैरे खेळायचो. खूप काय लहान पोरांसाठी तर आहे तर कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण खूप छान आहे. चल भाऊ पुढं निघू. हा गरमीत पंखा, हा पंखा तर भारी एकदम लहानपणात असताना मी. कितने दिन के 15 दिन. तो 15 दिवसासाठी हिरानंदिनीला एकदा व्हिजिट करा, एक्झिबिशनला या आणि घेऊन जावा. काय काय खूप साऱ्या वस्तू तिथं सगळं लहानपणात आम्ही. गाना बजाव तू जे मी बोलत ते गाणं वाजवणार आहे का? वो गॅरंटी नाही. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? गॅरंटी नाही तर मग ठेवून दे. तू तुझ्या काय कामाची नाही, तू नाही वाजू शकत. अरे तो कमाल हसनच आहे, तो फक्त पिक्चर में कमाल हसन नाही बजात होता. अभी ठीक करता हूं, अभी ठीक करता हूं. अभी मजा आएगा ना. अभी ठीक करता हूं. नहीं सॉरी. काय येड्यावानी करतोय, काहीतरी असं वाजव जेणेकरून मला पण समजेल. लेडीजचे कपडे आपल्यासारखे म्हणजे कपडे नाही देते. इथे आहे ते सगळं काय लोणचं वगैरे होतं ना, मसाले तिथे सगळे. पापड लोणचं वगैरे पण होतं हा ना. शेजवान चटणी तर पापड आणि हे सगळं काय व्हरायटी. आणि हे बॅडमिंटन टाईप वाटायला लागले. बॅट आहे. किती दिवसासाठी आहे एक्झिबिशन? ह्याच्यानंतर तुम्ही कुठं राहणार? तर तुम्ही येऊ शकता इथं. काय तुम्हाला घ्यायचं? मंचुरियन मसाले वगैरे, शेजवान चटणी, खूप साऱ्या इथं चटण्या आहेत. इथं खूप साऱ्या, ज्यांना म्हणजे कोणती चटणी हवे इथं येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर काय कॉस्ट स्टार्टिंग आहे? 110, 120 हा आपल्या बजेटमध्ये मित्रांनो. तर तुम्ही येऊ शकता, कधी पण व्हिजिट करा. घरातल्या कोणत्याही भाज्या घ्या, कोबी, फ्लावर, पनीर, शिमला मिरची, सोयाबीन, मस्तपैकी त्यामध्ये आपला मसाला लावायचा, हलकासा पाणी टाकून बॅटर बनवायचा, 5 मिनिटं ठेवून 10 मिनिटात मंचुरियन पकोडे तयार. नो केमिकल, नो कलर, गॅरंटी. एक नंबर टेस्टी आणि कुरकुरी, एकदम गॅरंटी. 4 तास पण तुम्हाला क्रंची आणि क्रिस्पी लागणार. काय बोलताय? यादगार मसाले खाण्याचं प्रोडक्ट आहे आपलं स्वतःचं प्रोडक्ट. एक नंबर टेस्टी. हे काय पापड वणी दिसतात? काय पापड आहे? गार्लिक तांदळाचे पापड आहे. तांदळाचे पापड आहे, बटाट्याचे पापड आहे, ते तर तांदळाचे पापड आहे. अच्छा. गार्लिक मध्ये पंजाबी मसाला आहे. ही बॅट आहे. बॅट 3 पिठापासून बनवलेली आहे. हे पाणीपुरीचा प्रोडक्ट आहे ना. विराट कोहली घे. विराट कोहलीची बॅट आहे. विराट कोहलीची बॅट आहे.
मकईचे अरे पापड आहेत. सचिन के सचिन तेंडुलकर तुट गेले ना नाचणीचे पोंगे पण आहेत, ऑनियन रिंग आहेत, पोहा पापड आहे, पंजाबी मसाला आहे, गार्लिक मध्ये आहे. आणि हा सर्वात आपला तुम्ही बेस्ट राहायला कुठं? खाण्यामध्ये ठाण्यामध्ये राहायला. ठाण्यामध्ये कुठे हा आमचं बघा सर्वात VIP लक्झरी हा आयटम आहे. बनारसी आलू पापड बनारसी आली पाव. एक नंबर टेस्टी आणि कसम खाल्लेली आहे. एक बात मला तळला तर तुम्ही नरम होणार नाही, काय बोलताय? कडक आणि क्रिंची. जेवढा उशिरा खाणार तेवढा क्रिस्पी लागणार. गॅरंटी. हा. हे बघ त्यांचा बॅनर आहे, यादगार त्यांच्यात मसाला. नंबर वगैरे तुम्हाला काय असेल. यशोधन नगर ठाणे. धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, Thank you, sir. लाईक, शेअर सगळं काय असेल ते तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा काय कसं. ठीक आहे. ओके थँक्यू सर. ओके, चला आता आम्ही निघायला लागलोय. एकदा तुम्ही मित्रांनो येऊन व्हिजिट करा पण, कारण की खूप छान इथं प्रोडक्ट भेटणार. जे पण तुम्हाला हवे ना ते सगळं भेटेल इथं तुम्हाला. इथं वगैरे चटई, घरात काय तुम्हाला म्हणजे हवे ना ते सगळं इंटिरियर आयटम तर तुम्हाला भेटणारच भेटणार. सिरॅमिकचे पॉट तर मला तर असं वाटतंय की पूर्ण मुंबईचं पूर्ण मार्केट हे लोकांनी उचलून आणलं असं मला तर वाटतंय. पण कॉस्ट थोडा हाय, कॉस्टले हाय कॉस्ट आहे इथं. म्हणजे थोडंसं म्हणजे कसं मार्केटमध्ये जिथं 200ची वस्तू आहे ना इथं तुम्हाला 300ला भेटणार. इथं 100-200 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता. चला आता आपण निघायची तयारी करतो. चल निघू, चल लवकर. मला हिरानंदिनीला जायचं कवर घ्यायला. ते हिरानंदिनी गेलो. क्या दोस्त, क्या नाम है तुम्हारा? मोहम्मद असलम मोहम्मद. कहाँ से है? के लिए यूपी से. तो क्या है मतलब तुम्हारे यहाँ पे क्या मतलब मिलता है? वो चीनी माटी का चावल कौन सा वाला वो चीनी माटी का रहता है, कांच का गिलास दिखा सकते क्या तुम? हाँ दिखा सकते हैं ना भाई. ये पाइप वाला ये भरनी? ये 550 की रहेगी. ये आपको 550 करके आ जाएगा. ये 400 में मिलेगा. ये 550 का प्रोडक्ट है, 400 में दे देंगे भाई. सेट भी आता है हमारे पास 1500 का रहता है, फुल 800 में मिल जाएगा. तर हा 3 पीस आहेत ना, हे 1500ला बोलतोय. तर तुम्ही कितने में देणार? 800. 800ला देणार हा प्रोडक्ट तुम्हाला. तो 1500 बोलतोय. बार्गेनिंग करून तुम्हाला 700 डायरेक्ट कमी करतोय तो डायरेक्टली. तर 3चा सेट घ्यावा लागेल ना त्यासाठी. और क्या रखना पाहिजे? पेंट रहता है, पूरा हाथ का बना हुआ रहता है. हे बघा, वो हँडमेड आहे बोलतो तो रहता पूर्ण. है, ये देखिए ऐसा वाला ये आपको फुल 800 में पड़ जाएगा. 1200 का रहता है. हाँ. हाँ. ये कितने दिन के लिए पर है? ये भी 1 महीना है. 1 महीना है ना. उसके बाद आपका कहाँ पे लगने वाला है? उसके बाद हमारा अगर किसी को मतलब ऐसा लगा हाँ चलो अभी अभी तो बरसात चालू हुआ है, हाँ. अभी बंद हो जाएगा. अभी अच्छा. 2 महीने बंद रहेगा, फिर उसके बाद तो चालू होगा. यहाँ पे का दिखाओ ना कुछ अगर देखना है तो. ये सब पैसा अगर लेना है तो ये 350 का रहता है, आपको 200 करके आएगा ये. तो बॉल पे हैंग करके इसमें फूल लगा सकते हो आप. इसमें कोई कलर वगैरह और इसमें अभी तो यही कलर है, बाकी 2-3 दिन में माल आने वाला है नया. और भी डिजाइन की चीज़ें सब हैंडमेड है. पूरा हैंडमेड रहेगा. बाकी ऐसा मटकी भी आएगा, ये 1500 का रहता है. आपको ये फूलदानी वगैरह रखना है ना. 800 का. फ्लावर ये भी 800 में आएगा दोस्तों, देख सकते हो तुम लोग. तो तुम्ही एकदा विजिट करा. अजून 15 दिवसासाठी. कितने दिन के लिए दोस्तों? और ये भाई 1 महीना तक सुना है. अच्छा बघा, हा बोलतोय 1 महिन्यासाठी, पण आता 15 दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता आणि या आणि व्हिजिट करा आणि घेऊन जावा काय ना काय. कारण की खूप अशा वस्तू आहेत तिथं जे तुम्हाला नवीनच सगळं बघायला भेटणार. मी तर बोलतोय मी मुंबईमध्ये एवढ्या मार्केट फिरले ना, लोअर चाल हे ते खूप काय, मोहम्मद अली रोड, दादर मार्केट खूप फिरलोय. पण असे जे तुम्हाला वस्तू ना बघायला नाही भेटणार जे एक्झिबिशन. ये चीज़ें कहाँ बनती है, कहाँ नहीं बनती है, सब जानता है. हाँ क्या बात कर रहे हैं? ये मतलब कहाँ से बन के आता है ये सब? यूपी खुर्दे से आता है. यूपी से बन के आता है सब प्रोडक्ट जो भी. स्टार्टिंग क्या प्राइस है अपने को? 50 से स्टार्टिंग रहती है सर. अच्छा 50 में मतलब ऐसा क्या चीज़ है जो 50 में मिलेगी? वाओ, ये भी 50 में, लेकिन बहुत अच्छा लग रहा है. और इनके 50 से कप आता है.
ये मोबाइल पेंटिंग का मैं कुछ भी ले लो 50-50 का है। ये इसमें से जो भी लेंगे 50 का है, ये सब छोड़ के। बड़े वाले का बड़ा वाला ये वाला लेंगे 100 रुपये का, कोई सा भी हैंड पेंट लो साधा लो कोई सा भी लो 100 रुपये। 15 दिवसासाठी एक्झिबिशन आहे, तर तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण निघायची तयारी आहे. तर चला निघू आता. बघा हिरानंदिनी इथे ते एक्झिबिशन लागलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर या एकदा व्हिजिट करा, खूप छान तुम्हाला सगळं काही तर खूप काय भेटणार. तर चला आता गाडी काढू. आमची गाडी काढू मग निघू डायरेक्ट घरी. आता आम्ही काय घरी वगैरे भेटणार नाही, डायरेक्ट जे काही डी अँड आहे. चला मित्रा, बाय बाय. आमच्या हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तर तुम्ही आम्हाला बघत राहा असेच आणि आमच्यासोबत हमेशा असं यूट्यूबवरती आम्हाला फॉलो अँड शेअर करा. जेवढं तेवढं लाईक करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला भेटतो आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये.